भारतीय नौदलाच्या ताकदीला पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानच्या कराची आणि सिंध प्रांतात नेव्हीचा अभ्यास, कराची बंदरावर रणगाड्यांच्या सहाय्याने अभ्यास। भारताशी युद्ध करणं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला परवडणार नाही। पाकची अर्थव्यवस्था डबघाईला येईल। आंतरराष्ट्रीय डाटा आणि रिसर्च संस्था मूडीचा पाकिस्तानला इशारा। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये सुरक्षा वाढवली। पर्यटन स्थळांवरील जंगल परिसरात ड्रोनद्वारे दहशतवाद्यांवर नजर। दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भागांमध्ये हाय अलर्ट। भारताने चिनाब नदीचं पाणी रोखलं। लवकरच झेलमचं देखील पाणी थांबवणार। पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक। शेतीवर देखील परिणाम। भारतीय हवाई दल उच्च तंत्रज्ञान असलेलं हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टीम खरेदी करणार। HAPS सौर ऊर्जेवर चालणारी मानवरहित हवाई वाहनं असून ती 16 ते 20 किलोमीटर उंचीवर उडू शकतात। भारतीय युद्धनौकेच्या युद्ध अभ्यासानंतर पाकिस्तानला धडकी। तुर्कीची युद्धनौका TCG बुयुकाडा। पाकिस्तानात तुर्कीकडून पाकिस्तानला मदत पुरवली जात असल्याचं समोर। अल उमर मुजाहिद्दीनचा प्रमुख मुश्ताक जरगरचा पहलगाम हल्ल्यामध्ये हात। चौकशी दरम्यान नाव समोर। मुश्ताकच्या हल्ल्यातील सहभागाबाबत NIA कडून तपास सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी। पाकिस्तान लष्कराची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक। पाक लष्कराने राजकीय पक्षांना वाढलेल्या तणावाची माहिती दिली। भारताला उपदेशकांची गरज नाही, भागीदारांची गरज। भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलं, तर युरोपियन युनियनचा भारताला पाकसोबत चर्चा करण्याचा सल्ला।